नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टर मधून पूरग्रस्त भागाची पाहणी करत नाहीत किंवा ऑनलाईन वेळ देत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना कोणतीही मदत करू शकणार नाही. तसं ते जाहीर करू शकणार नाही. आता बघा, दिल्लीचं हायकमांड काँग्रेसच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सगळ्या आपल्या मुख्यमंत्र्यांना झुलवायचं, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील झुलावत आहे. आता लोक, सर्वसामान्य लोक, 48 जिल्ह्यापैकी 31 जिल्ह्यातील शेतकरी हे आशेने बघत आहेत. पूर जरी आलेला असला तरी डोळे अगदी सुकलेले आहेत, शुष्क झालेले आहेत. कारण की वाट बघत आहेत की सरकार कधी मदत करेल. काल कॅबिनेट झाली. कॅबिनेट नंतर असं वाटलं होतं की काहीतरी ठोस जाहीर करतील, परंतु तसं काही केलं नाही आणि दिवाळीपूर्वी जाहीर करू असं सांगितलेलं आहे. विरोधकांनी सरसकट कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. ती अर्थात मान्य करता येणार नाही, कारण 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे राज्य सरकारच्या तिजोरीवर. अशा परिस्थितीमध्ये करणार काय? आणि मग एक मोठा इव्हेंट आता करायचा आहे, सेलिब्रेट करायची जी काही मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीनेच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठरवावं लागलेलं आहे. भले मदत जाहीर करणं किंवा ओला दुष्काळ जाहीर करणं, मग त्याचे निकष काय, एकदम मदत जाहीर करणं याला वेळ लागणारच. तो जरी गृहीत धरला तरी नजर पाहणी वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि जे दिसतंय की किती तातडीची गरज आहे, तो सगळा हिशोब तांत्रिक दृष्ट्या नंतर मांडता येणार आहे. परंतु ठोस अशी कोणतीही घोषणा मदतीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस करू शकलेले नाहीत. ते का, याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. हे बघा, अर्थमंत्री 11 वेळेला त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अजित पवार यांनी ते म्हटले की पैशाचं सोंग आणता येत नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले फोटो छापत सगळीकडे मदत वाटत आहेत. त्या प्रवक्त्या त्यांच्या ज्योती वाघमारे यांचं त्या कलेक्टरने काय केलेलं आहे, ते नूतन आशीर्वाद सोलापूरचे कलेक्टर चांगलं झापलेलं आहे. म्हणजे काय की फक्त जाहिरातबाजी चालू आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये सरकार, ज्या वेळेला ही आपत्ती आहे, मग ती राष्ट्रीय आपत्ती आहे, राज्यावर आपत्ती आलेली आहे. एनडीआरएफनी मदत करावी, सगळ्या टीम फिरत आहेत. मग सरकारचा जो एसडीआरएफ आहे, राज्य आपत्ती, त्याकडून 2100 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सांगितलेलं आहे की तुम्ही डीपीसीच्या निधीमधून 10% खर्च करा तातडीची मदत म्हणून. ती अतिशय तोकडी मदत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एकूण कृषी विभाग जो काम करतोय, आता ते दत्ता भरणे यांनी देखील हात वर करून टाकलेले आहेत. त्यांनी हतबलता व्यक्त केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही 355 तालुके आहेत, त्याच्यापैकी 227 तालुक्यांमध्ये 100%पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, हे लक्षात घ्या. पिकांची काय अवस्था आहे? म्हणजे खरीप पिकांचं सरासरी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 157.48 लाख हेक्टर आहे. त्याच्यामध्ये 145.86 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 93% पेरणी झालेली होती आणि आहे. आता गेल्या वर्षीच्या हंगामात 147.77 लाख हेक्टर क्षेत्रावर जी पेरणी झाली होती, आता त्याच्यामध्ये सर्वाधिक 34% क्षेत्रात सोयाबीन आणि 26% क्षेत्रात कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. आता बाकीचे पिकं तर आहेच, तूर वगैरे, हे ऊस, सगळे सगळे पिकं, ते प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. प्रश्न काय, आता जमिनीची खरवड झालेली, माती वाहून गेलेली, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मुक्या जनावर वाहून गेलेले आहेत, मनुष्य हानी झालेली. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार काय करणार याकडे लक्ष असताना सरकार
हे काय इव्हेंट बाजीमध्ये रमलेलं आहे. आणि मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवाई पाहणी करतील, किंवा मग दिवाळीच्या पूर्वी ते म्हणतील की आता आपण ऑनलाईन करू. मग आता राज्य विकासाच्या दृष्टीने जोरात धावतंय. 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं आहे, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरकडे न्यायचं आहे. आणि 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. ते काही असलं तरी आपल्याला इव्हेंट्स करावे लागणार आहेत. का करावे लागणार आहेत? कारण आपल्याला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवायच्यात, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं काय आहे की सगळं आता कसं आहे की त्या मदतीचं श्रेय देखील आपल्याच पक्षाला मिळालं पाहिजे. मग आता ज्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा मुंबईत आल्यानंतर भेटतात, मग तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असतात. मग ते सांगतात की बघा, ये राज्य में क्या हुआ है, एनडीआरएफनी लवकरात लवकर मदत केली पाहिजे, सगळं ते निवेदन दिलं जातं. मग महाराष्ट्र सरकारचं ते मुख्यमंत्री कार्यालय किंवा माहिती जनसंपर्क कार्यालय ते सगळं पत्र देतात. त्याच्यानंतर दिल्लीला जातात. कोण जात आहे दिल्लीला? ना अजित पवार जात आहेत, ना एकनाथ शिंदे जात आहेत. तर ते जातात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काय नेमकं केलं पाहिजे, हे आपसातलं राजकारण, श्रेयवाद, हे सगळं बाजूला ठेवून काय केलं पाहिजे. आणि आपली जी प्रतिमा आहे, विकासाभिमुख प्रतिमा आहे, महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाबद्दल आपल्याला अतिशय प्रेम आहे. शेतकऱ्यांसाठी दरवर्षी जे काही अतिवृष्टी होती, इतर काही नुकसान होतं, पिकांची हानी होती, रोग पडतो, हे सगळ्या लक्षात घेऊन आपण आपत्ती एक अहवाल प्रकाशित करत असतो. तसा मागच्याही वर्षी केलेला, त्याच्याही 2023 मध्ये देखील केलेला. आणि मग त्यानुसार आपण जी काही मदत वेळोवेळी वेगवेगळ्या शासकीय अध्यादेश काढलेले, जी आरची संख्या भरपूर आहे, जी आरचा ढीग लागलेला आहे. पण त्याप्रमाणे आपण नुकसान भरपाई तरी देऊ शकलेलो आहे का पूर्ण? जे बाधित शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे याच्या आधी, त्यांचं काय याचा विचार केलेला आहे का? तर त्याच्यातल्या अजूनही अनेक जणांना बाकी आहे. मग वेगवेगळे कारण सांगितले जातात. आता बघा, आत्महत्या शेतकऱ्यांच्या ज्या झालेल्या आहेत, त्या राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 1,183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. यापैकी सर्वाधिक आत्महत्या 707 ह्या विदर्भात म्हणजे अमरावती या विभागात झालेल्या 5 जिल्ह्यांमध्ये. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये 520 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झालेली आहे. गेल्या महिनाभराच्या काळामध्ये म्हणजे पैठणचा एक शेतकरी ज्या वेळेला अधिकारी तिथं आले, म्हणजे हे पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या आधीची गोष्ट आहे, त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या देखतच विहिरीमध्ये उडी मारली आणि स्वतःचा जीव तो गमावून वाचला. अशी इतकी विदारक परिस्थिती आहे. या सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे की इव्हेंट्स करायचे, जाहिरात करायची. आम्हीच कसं करू शकतो आणि ते सांगायचं. मग आता दिवाळीच्या आधी आम्ही तुम्हाला देऊ, हे सांगितलं जात आहे. 85% पंचनामे आमचे झालेले. मग आता थोडंसं काम बाकी आहे. प्रत्यक्षात ही जी काही पंचनामे आहेत ते खऱ्या अर्थाने न्याय देणार आहेत का, हा देखील प्रश्न आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याचं सर्वसाधारण पिकांचं नुकसान वगैरे हे रब्बीचे पीक पेरणी सुद्धा करता येणार आहे की नाही याच्याबद्दल देखील शंका आहे. पुढचे अनेक वर्ष ती जमीन सगळी माती सगळी वाहून गेल्यामुळं जमीन खरवडलेल्या स्थितीमध्ये नेमका शेतकरी काय करणार, असे अनेक प्रश्न आहेत. आता शेवटी जाता जाता एवढंच सांगता येईल की मदत करणं ही आपत्ती लक्षात घेऊन त्याचा हिशोब करणं, पंचनामे करणं, याला वेळ लागणारच. आणि तो जरी गृहीत धरला तरी देखील जी काही म्हणजे नेमकं आम्ही काय करणार आहोत याची दिशा ही सरकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट करता आलेली नाही. त्यांना आवंडा गिळत सांगावं लागतंय की बघू आम्ही दिवाळीच्या आधी करू, दिवाळीच्या आधी करू. म्हणजे काय?
आता जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत नाहीत किंवा ऑनलाईन येत नाहीत किंवा हवाई पाणी करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. आणि तोपर्यंत काही केलं तर आपल्या म्हणजे ते शेवटी प्रचाराला येणार आहे. आणि ते श्रेय आपण आपल्यालाच कसं घ्यायचंय आपण एकट्याने. शेवटी कसं आहे, या दोघांना मोदी आणि शहा यांना विचारलं पाहिजे, त्या पद्धतीने ते विचारणार आहेत. आणि त्यांची हजेरी असल्याशिवाय ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा हवाई, त्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. म्हणून हे गाडं मदतीचं आडलेलं आहे, असं म्हणण्यास भरपूर वाव आहे इतकं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.